रिसोडमध्ये अत्यंत चुरशीची तिरंगी लढत झाली। यामध्ये काँग्रेसचे अमित जनक यांनी 76,809 मते घेत 6,136 मतांनी माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा पराभव केला। देशमुख यांना 70,673 मते मिळालीत, तर माजी खासदार भावना गवळी 60,693 मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या। शेवटच्या फेरीत जनक आणि देशमुख यांच्यात जोरदार लढत झाल्याचे पाहायला मिळाले। यामध्ये जनक यांनी विजय मिळवला आणि काँग्रेसने रिसोडचा बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध केला। मी सर्वप्रथम माझ्या रिसोडमधले सगळे जनता जनार्दन मायमावल्यांचा आभार व्यक्त करतो। रिसोड मालेगाव तालुक्यातले शेतकरी, कष्टकरी, आमचे वडीलधारी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले माझ्या या विजयासाठी, आणि नक्कीच यश मिळालं तर एकट्याचं यश नसून हे सगळ्यांचं यश आहे, मी असं मानणार आहे। दोन माजी खासदारांचा तुम्ही या ठिकाणी पराभव केलेला आहे, काय नेमकी विजयाची गणित होती? गणित तर ॲक्च्युली निवडणूकच त्यांनी ठरवलेली होती, मी फक्त लढत गेलेलो आहे। त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते लढले, मी माझ्या पद्धतीने लढलो। मी पहिल्यापासून माझं निवडणुकीसारखीच होणार आहे आणि जनता जनार्दन हे पहिल्यापासून माझ्यासोबत होतं। जनतेने निर्णय घेताना कुठेतरी मला निवडलं, त्याबद्दल सदैव त्यांचा आभारी राहील।